1999 साली भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या सैन्यासोबत 2 महिने 23 दिवस सुरू राहिलेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत मिळवलेल्या विजयानंतर कारगिल पर्वतरांगांवर तिरंगा फडकला। भारताचा इतिहास सुवर्ण करणाऱ्या याच कारगिल विजय दिनाच्या आठवणी जाग्या करण्यासाठी माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून कारगिल विजय दिवस बदलापुरात साजरा केला जातो। काल 26 जुलै रोजी किरण भोईर व त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ रचना भोईर यांच्या या दाम्पत्याच्या माध्यमातून हा दिवस नेहमीपेक्षा मोठ्या स्तरावर साजरा करण्यात आला। कारण काल 26 जुलै कारगिल विजय दिवसाचे रौप्य महोत्सवी वर्ष देशभरात साजरे करण्यात आले। बदलापूर पश्चिम गांधी टेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी या ठिकाणी क्रांती ज्योत पेटवण्यात आली। ही ज्योत हातात घेऊन या यात्रेत सामील झालेले सत्कार मूर्ती माजी सैनिक तसेच बदलापूर शहरातील अनेक पुरुष व महिला नागरिक यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते महालक्ष्मी तलाव या ठिकाणी अमर जवान शहीद स्मारक पर्यंत ही कारगिल विजय दिनाची यात्रा काढण्यात आली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी बदलापुरातील संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं होतं। ही यात्रा अमर जवान शहीद स्मारकाजवळ आल्यानंतर या ठिकाणी माजी सैनिकांच्या वतीनं क्रांती ज्योती ठेवण्यात आली आणि त्यानंतर स्मारकाच्या ठिकाणी मानवंदना देण्यात आली। सैन्याच्या शिस्तीप्रमाणे आणि नियमाप्रमाणे सगळ्या माजी सैनिकांनी या ठिकाणी मानवंदना देत कारगिल युद्धाच्या आठवणी जागा केल्या। या यात्रेत सहभागी झालेल्या माजी सैनिकांपैकी अनेक सैनिक हे कारगिल युद्धात सहभागी झाले होते, त्यामुळे त्या युद्धात अंगावर शहारा आणणाऱ्या आठवणी त्यांनी यावेळी आपल्या भावनांतून व्यक्त केल्या। यावेळी हा अनुभव सांगत असताना या सगळ्या माजी सैनिकांच्या डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचे तेज आणि चेहऱ्यावर अभिमानाची छटा होती। गेल्या अनेक वर्षांपासून किरण भोईर हे कारगिल विजय दिवस माजी सैनिकांसोबत साजरा करत आहेत। खरं तर 26 जुलै 1999 हा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा हा दिवस आहे। त्याला विशेष म्हणजे असं की भारत पाकिस्तान ज्यावेळेस युद्ध झालं होतं, म्हणजे पाकिस्तानने गद्दारी करून त्याने कारगिलवर आपल्या देशातील काही प्रांत त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा केला होता आणि त्याच्यावर या दिवशी भारतीय लष्कराने विजय संपादित केला होता आणि या दिवशी अनेक सारे सैनिक आपले शहीद झाले, त्यांनी बलिदान दिलं। त्यांची या ठिकाणी आठवण नक्कीच आवर्जून काढली पाहिजे। त्याच निमित्ताने आम्ही या ठिकाणी अमर जवान शहीद स्मारक या ठिकाणी आम्ही त्यांच्या या स्मारक समोर आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। विशेष म्हणजे आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी पुतळा आहे बस डेपोच्या इथे, तिथून मशाल ज्योत या ठिकाणी माजी सैनिक असतील, ज्येष्ठ नागरिक आहे, महिला आहे, यांच्या उपस्थितीमध्ये मशाल ज्योत या ठिकाणी काढली होती। नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या आजच्या दिवशी हे याचं विशेष महत्त्व आहे। आणि खरं तर लहान मुलं प्रत्येकासमोर आदर्श हा आमच्या समोर उभा राहावा या सैनिकांमध्ये आम्ही हे कार्यक्रम करतो। खरं तर आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की सैनिक त्या युद्धामध्ये जे सहभागी होते ते आज या आपल्यासोबत उपस्थित आहे आणि या आजच्या दिवशी आम्ही त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार केलेला आहे। याचा की आज देशावर जे सैनिक जे दिवस रात्र काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे जे आपण सुखाची झोप घेतो त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या देशावरचे सैनिक आहेत। आणि आज या दिवसाचा विशेष म्हणजे 25 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून दरवर्षीच हा दिवस साजरा केला जातो, पण आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे ते म्हणजे की आज 25 वर्ष पूर्ण होतात या दिवसाला। म्हणून पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आजच्या दिवसानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहीदांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। 1-2 कोटीचा निधी नगरोत्थानच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेला आहे, त्याची प्रशासकीय मान्यता आता ठाण्याकडे त्या ठिकाणी आहे। या आठवड्यामध्ये त्याची एकदा त्यांची प्रशासकीय मान्यता मिळाली ते 2 कोटीचं या ठिकाणी त्वरित काम चालू होणार आहे। त्याच्यामध्ये नवीन या ठिकाणी शहीद स्मारक आहे। ज्यावेळेस याचं टेंडरिंग होईल आणि भूमिपूजन होईल नक्कीच लवकरात लवकर या नागरिकांसाठी म्हणजे आपण म्हटलं की भावी पिढीसाठी हा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी नक्कीच एक आदर्श असेल की ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होऊ। मी एक माजी सैनिक असल्यामुळे प्रथम मी सगळ्यांना सॅल्यूट करतो आणि आता आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे मी सैन्यात भरती झालो 7 एप्रिल 1971ला आणि मी रिटायर झालो 1 मे 1991। त्यामुळे मी आता माजी सैनिक म्हणून
जवळजवळ 33 वर्ष पूर्ण झाली मी पेन्शन घेत आहे. ही मला पण अभिमानाची गोष्ट वाटते. आणि आता आपल्या किरण भोईर साहेबांनी सांगितलं आणि शिंदे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की इथे जमीन आपल्याला मिळणार आहे. त्या जमिनीत ते शहीद स्मारक होणार आहे मोठं. ते मोठं स्मारक झाल्यावरती इथल्या पुढच्या पिढीला त्याच्यापासून स्फूर्ती घेता आली पाहिजे असं मी आग्रहाने आता आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि यावेळेस आता सांगू इच्छितो की हा इथे शहीद स्मारक एक दिवस 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि ह्या माजी सैनिकांचं सगळ्यांचं गेट टुगेदर डिसेंबर महिन्यातल्या शेवटच्या दिवशी होतं. तेव्हा सगळ्या फॅमिली आणि किरण भोईर साहेब आणि आमदार खासदार पण तेव्हा येतात. तेव्हा आपणही अवश्य यावं ही मी तुम्हाला आता आमच्या एक सर्व्हिस असोसिएशन तर्फे तुम्हाला आग्रहाची विनंती करतो. आणि ही मी माझी आता भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी या सैनिकांनी या उपक्रमाबद्दल किरण भोईर यांचे विशेष कौतुक केले. किरण भोईर यांनी लवकरच शासनाच्या प्रयत्नातून या ठिकाणी पुढील पिढीला या दिवसाचे महत्त्व कळावे व या युद्धात कामी आलेल्या आपल्या वीर शहीद जवानांची आठवण व्हावी या उद्देशानं सुनियोजित असलेल्या शहीद स्मारकाची उभारणी केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाबाबत अनेकांनी त्यांची प्रशंसा केली. यावेळी त्यांच्या पत्नी डॉक्टर रचना भोईर यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे, कृष्णा शिंदे, अमित भोईर, निलेश भोईर तसेच माजी सैनिक व सैनिकांचं कुटुंब तसेच परिसरातील अनेक महिला व पुरुष नागरिक सहभागी झाले होते. मोहिनी जाधव, बदलापूर.